नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. बातमी आहे संगमनेर तालुक्यात. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील डिग्रस ते रणखामवाडी, साकूर ते बिरेवाडी आणि तासकरवाडी ते खंडेरायवाडी या सुमारे 17 कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आणि साकूर उपकेंद्राच्या आणि मांडवे उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या प्रकल्पाचं लोकार्पण नुकतंच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते आणि आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये साकूर जवळील बिरेवाडी येथे करण्यात आलेलं होतं. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी जोरदार भाषण करत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. नेमका आमदार अमोल खताळ नेमकी काय म्हणाले? आज तसं गुलाबनी सांगितलं आमोशा, परंतु गुलाब आता गुलाबला माहिती आहे संगमनेर मधला गेल्या कित्येक वर्षाचा काळोख अंधकार या आमोशेच्याच दिवशी कार्यक्रम चांगला झाला. आज सगळ्यांची इच्छा होती, बऱ्याच दिवसापासून मी या भागात आल्यानंतर कुणीतरी मला भेटायचं, सांगायचं, रस्त्याची दुरावस्था सांगायचं, परंतु आज तो योग आला आणि साकूर ते बिरेवाडी हा 5,44,00,00,000 रुपयाच्या कामाचं भूमिपूजन नुकतंच साहेबांच्या हस्ते संपन्न झालंय. त्याचबरोबर तासकरवाडी ते खंडेरायवाडीचा रस्ता सुद्धा जो 7,39,00,000 रुपयाचा आहे त्याचे आज भूमिपूजन झाले. साकूर मांडवे खांबे येथील महावितरणच्या सुमारे 3 कोटी रुपये किमतीच्या 5 केव्ही ते 10 केव्ही क्षमतेच्या 20 रोहित्र कामाचे आज लोकार्पण झालंय. कामाच्या बाबतीत आपण कमी पडत नाही, कारण जो विश्वास, जो शब्द, जी अपेक्षा तुम्ही साहेबांकडून ठेवली होती आणि माझ्याकडून ठेवली होती, मला आठवतंय ज्या दिवशी संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या दिवसापासून आजपर्यंत आणि यापुढे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अविरत काम सुरू राहणार आहे. काम करताना जसं आता सांगितलं, भाई प्रास्ताविक करताना सांगत होते सोशल मीडियावर काहीतरी येतंय. आता तेवढंच काम राहिलेलं आहे, त्यांना दुसरं काही काम आपल्याला ठेवलेलं नाही. तुमच्या भागाचा पाण्याचा विषय होता, मागे स्वतः साहेब आले होते, त्यावेळेस आपण पाहणी केली, सर्वेक्षणाचे आदेश दिले. माझ्या माहितीनुसार ते सर्वेक्षण सुद्धा पूर्ण झालंय. साकूरचा किटीवेर जे आहे त्याचं बॅरेजचं काम जे आहे त्याचे शासनात सादर झालंय आणि 15 ते 20 दिवसामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता मिळेल अशी मला अपेक्षा आहे. जांबूचा सुद्धा जो केटीवेर आहे त्याच्या बॅरेजचं जे काम आहे त्याची डिझाईन मंजूर झाली आहे, त्याची प्रशासकीय मान्यता लवकरच मिळेल. साकूर उपसा सिंचन योजना जे तुमच्या भागाचं प्रत्येकाचं स्वप्न आहे, प्रत्येकाला अपेक्षित आहे का इथं आजपर्यंत गुलाबच्या भाषेत सकाळ दुपार संध्याकाळ ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत फक्त नारळ वाढवण्याचा कार्यक्रम होत होता आणि आपल्याकडे नारळ वाढवण्याचा कार्यक्रम ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात येतो त्याच वेळेस करत असतो. त्याचं सुद्धा साकूर उपसा सिंचन योजनेचं सर्वेक्षण पूर्ण झालंय, डिझाईन अंतिम टप्प्यात आहे, त्यालाही प्रशासकीय मान्यता मिळेल. परंतु साकूर तर 40 वर्षापासून आहे, त्याच्या आधीपासून आहे, पण इतके वर्ष झालं नाही, कारण पाणी देण्याची इच्छाशक्ती, मानसिकता यांच्यामध्ये नव्हती. मी ठरवलंय आपण विकासावरती फोकस ठेवला पाहिजे, विकासावरती बोललं पाहिजे, परंतु त्याचा बी काही जणांना गैरफायदा घेतात. त्यांना असं वाटतं हे गप्प बसले म्हणजे हे घाबरले. आमचे छोटे छोटे कार्यकर्तेच तुम्हाला पुरून उरतील अशी परिस्थिती आज या संगमनेर तालुक्यामध्ये, संगमनेर मतदारसंघामध्ये झाली आहे. आज कितीतरी कामं, आता या रस्त्याच्या बाबतीत आता साहेबांनी ठेकेदाराला नारळ दिलाय, साहेबांनी नारळच दिलाय. काम नाही झाल्यानंतर ठेकेदाराची मिरवणूक काढण्याची जबाबदारी सुद्धा आमदार म्हणून मला करावी लागेल. त्यामुळं ठेकेदार तर मला वाटत नाही, पण ठेकेदाराचा जो कोणी प्रतिनिधी आहे संगमनेर मध्ये पहिल्यांदाच आलेले दिसताय तुम्ही, तुमचं स्वागत आहे. परंतु कामामध्ये जर हलगर्जीपणा करशाल, कामामध्ये वेळ काढूपणा करशाल, कामामध्ये राजकारण करशाल, कामाच्या दर्जामध्ये हलगर्जीपणा करशाल, तर या गावातील ज्या ज्या भागाला रस्ता दिलाय ही जबाबदारी तुमची आहे. कारण ह्या रस्ता आणण्यासाठी
आम्ही काय संघर्ष केलाय, मी काय संघर्ष केलाय, गुलाबनी काय संघर्ष केलाय हे साहेबांना माहिती आहे. आणि साहेबांनी सुद्धा जयकुमार गोरे साहेब जे ग्रामीण विकास मंत्री आहेत त्यांच्याकडे 5 ते 6 वेळेस साहेबांनी स्वतः सांगितलंय. यापूर्वी काय झालं, कोणाच्या काळात 8 रस्ते होते, कोणत्या ठेकेदारांनी घेतले होते, तो ठेकेदार कोणाचा पाहुणा होता, कोणाच्या घरातला होता, आमदारकी बदलल्यानंतर का काम रद्द झालं याचं त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे. कारण आमच्याकडे कामाचा दर्जा बघितला जातो, आमच्याकडे कामाची क्वालिटी बघितल्या जाते. त्यामुळे ते कामं त्या कालावधीमध्ये संगमनेर असेल, अजून बऱ्याच ठिकाणचे, नुसतं संगमनेरचं नाही त्यावेळेस झाले होते. परंतु मला सांगायला आठवतो तो दिवस, मला वाटतं 14 नोव्हेंबरचा दिवस होता. साकूर भागामध्ये आम्ही आलो होतो आपल्या उपसा सिंचन योजनेची पाहणी करण्यासाठी, सर्वेक्षणाची. त्यावेळेस साहेबांना त्याच वेळेस मेसेज आला व्हॉट्सअपवर आणि साहेबांनी सांगितलं का तुझे जे रस्ते रद्द झाले होते ते रस्ते आपण पुन्हा दिले. परंतु त्यासाठी प्रयत्न आम्ही केले, त्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी हे केलं. आता याच्यातलं जे सांगतील त्यांना उत्तर देण्यासाठी तुमच्यातलं जर कोणाला, व्यासपीठावरच सांगतो कोणाला, आता इथं गुलाबला नाही सांगणार, किशोर पाटील हे जरा वाचा, याच्यावरती काय नाव आहे ते वाचून सांगा एकदा, म्हणजे कळल तारीख वगैरे काय. दिनांक 13 ऑक्टोबर 2025 संदर्भ विषय वाचतो. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 बॅच 1 सन 2024-25 संशोधन व विकास कार्यक्रम R&D अंतर्गत रस्ते मंजूर होण्याबाबत संदर्भ माननीय श्री अमोल भाऊ खताळ विधानसभा सदस्य संगमनेर यांची दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजीचे पत्र. आता याच्यापेक्षा जर वेगळे काही संदर्भ लागत असेल तर ते बी आपण गावात, जसे कामं रद्द झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी फ्लेक्स लागले होते कारखान्याच्या तुमच्या ऊसाच्या पैशातून, तर आता तुमची जबाबदारी आहे, ते परत येतील त्यावेळेस त्यांना उत्तर चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे. अजून जर कागद लागले तर अजून बी आपल्याकडे. परंतु आपल्या कार्यकर्त्यांची मी प्रत्येक कार्यक्रमात सांगत असतो, तुमची आमची जबाबदारी आहे. विकास कामं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असेल आणि आपले नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली या संगमनेर तालुक्यामध्ये न भूतो न भविष्य असे काम आपण आणले. कुठलं काम नाही. आज गावातून अर्ज आला सभा मंडप पाहिजे तर आपण सभा मंडप दिला. 25-15 पाहिजे, 30-54 मधून पाहिजे, हायमॅक्स पाहिजे, पाण्याची सुविधा पाहिजे, गटारीची सुविधा पाहिजे, सगळं आपण देतोय. परंतु हे देताना आपले कार्यकर्ते प्रयत्न करताय, प्रामाणिक लढाई लढताय, पण घाबरू नका. संगमनेरमध्ये परिवर्तन झालंय, हे परिवर्तन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालंय आणि साहेब आपल्याला कालही ताकद देत होते, आजही ताकद देत आहे आणि उद्याही ताकद देतील. परंतु आज हे विकास कामाच्या बाबतीत या संगमनेरमध्ये जी स्पर्धा झाली, ती स्पर्धा तुम्हाला कामाच्या माध्यमातून, कामाच्या दर्जाच्या माध्यमातून आणि आपण केलेल्या पाठपुराव्याच्या माध्यमातून दाखवायची आहे. मधल्या कालावधीमध्ये MIDCचा विषय आला, लगेच काही जणांनी MIDC आम्ही सांगतो सांगायला लागले. 40-45 वर्ष MIDC यांना अनुशी वाटली नाही, यांना त्यावेळेस आठवण आली नाही का आमचा साकूर पठार भागाचा असेल किंवा संगमनेर तालुक्यातील तरुण असेल, रोजगारासाठी हा चाकणला जातो, मुंबईला जातो, पुण्याला जातो, तो संगमनेर मध्येच उद्योजक होईल अशी परिस्थिती त्यांनी कधी निर्माण केली नाही. कारण त्यांना त्यांच्याकडे 5-7 हजारवारी लोक कामाला ठेवायचे होते. पण आज ती परिस्थिती आपलं महायुती सरकारच्या माध्यमातून आपण बदलतोय. साहेबांनी शब्द दिलाय, आम्ही शब्द दिलाय, शिंदे साहेबांनी शब्द दिलाय, संगमनेरमध्ये MIDC येणार आणि संगमनेरच्या तरुणांना रोजगार देणार. या रोजगार देताना आज सुद्धा शिर्डी येथे मोठ्या प्रमाणावर MIDCच्या माध्यमातून डिफेन्स क्लस्टर आलंय, तिथं सुद्धा ITIच्या विद्यार्थ्यांची गरज आहे. आज जवळपास जिथं जिथं शक्य आहे तिथं आपल्याकडून चांगल्या पद्धतीने कामाचा प्रयत्न होतोय. मला सांगायला पुन्हा आनंद होईल का गुलाबराजे भोसले ज्या पद्धतीने या भागामध्ये काम करताय, पण गुलाबराजेंची काम करणाऱ्या माणसावरतीच टीका टिप्पणी केली जाते. गुलाबचं काम चांगलं आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत पळतो. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पुढे चालल्यात, तसा गुलाब बी थोडा
पुढं पुढं चाललाय, माणसं जोडतोय. माणसं जोडलेले माणसं आपल्याला येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये याच कामाच्या जोरावरती, याच कामाच्या विश्वासावरती जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तिथं आपल्याला महायुतीचे जे उमेदवार राहतील त्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचंय. कारण बघितलं असेल तुम्ही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे. मधल्या कालावधीत एक प्रयोग झाला, मोठी धनशक्ती बाहेर निघाली नगरपालिकेमध्ये, परंतु आपण इथं पराभवाने ना आपला शहरातील कार्यकर्ता खचला, ना ग्रामीण भागातील कार्यकर्ता खचला. नगरसेवक व्हायचा तो जनसेवक झाला, पण आज जनसेवक म्हणून सुद्धा कामं करताय. पण आज बघितलं असेल तुम्ही, काही लोक सांगताय आता निधीचा बहाणा सांगायला लागले. त्याच वेळेस आम्ही सांगत होतो का ज्याचं सरकार गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे त्या विचाराच्या लोकांबरोबर राहा. तिथं गडबड झाली, परंतु मला खात्री आहे हा साकूर पठार भागातील लोक रोजगारासाठी, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी, आरोग्यासाठी निश्चित आपल्या महायुती सरकारच्या बरोबर राहतील. महायुती सरकारचे जे उमेदवार राहतील त्यांच्या बरोबर राहतील. आज या भागामध्ये विजेचा समस्या मोठ्या प्रमाणात होती. आता 6 ते 9 बऱ्याच ठिकाणी लोड शेडिंग होत आहे. ते फक्त आपल्या संगमनेरमध्ये होत नाही, हे महाराष्ट्रात होत आहे. साहेबांनी या संदर्भात कालच महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या बाबतीत वेळ बदलता आला तर बघा. परंतु उन्हाळ्याची तीव्रता, काही ठिकाणी सुरू असलेले प्रकल्प त्यांना व्यत्यय आल्यामुळं काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु त्याच्यावरती सुद्धा साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण निश्चित मात करणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून भोजापूर चालीचा विषय, टँकरनी पाणी आणून निवडणुका जिथं लढल्या जात होत्या, जिंकल्या जात होत्या, तिथे आपण प्रत्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष पाणी देऊन दाखवलं. आज त्या भागात 45 कोटी रुपये साहेबांनी मंजूर करून दिले. आज तळेगाव निमोण असेल त्या भागातील सुद्धा पाण्याचा प्रश्न, आज जलसंपदा खातं, तुमचं आमचं भाग्य चांगलं होतं, तुमचं आमचं नशीब चांगलं होतं. मी सांगत असतो का निवडणुकीच्या वेळेस हा शब्द, हा विश्वास आम्ही दिला होता का पाण्याचा प्रश्न सोडून दाखवू. आमच्या तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं पुण्याचं काम आम्हाला करायचंय. त्यासाठी सुद्धा आम्ही साहेबांची ज्यावेळेस जलसंपदा मंत्री झाले त्यानंतर या सर्व गोष्टींना चांगल्या प्रकारे चालना मिळाली. मोठ्या स्वरूपात आज जलसंपदा विभागाची कामं होत आहे, जलसंधारण विभागाकडून होत आहे, आरोग्याच्या बाबतीत सुद्धा कामं होत आहे. आपण शहरामध्ये महिला आणि बालकांसाठीचं सुद्धा कॉटेज हॉस्पिटलची मागणी आहे, ती सुद्धा लवकरच पूर्ण होऊन ते सुद्धा सुरू होईल. त्यामुळं कामाच्या बाबतीत आम्ही कमी पडत नाही. मध्ये 5 MVA ची वाढ, 5 MVA वरून थेट 10 MVA झालंय. 1,40,00,000 रुपये इतका त्यासाठी खर्च झाला. परंतु हे तुम्हाला बसलेल्यांना कित्येक जणांना माहित नाही का हे आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून झालंय, आपल्या सरकारच्या माध्यमातून झालंय. त्यामुळे याच्यामुळं साकूर, हिवरगाव, जांबूत, शेंडेवाडी, रणकाम या भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळतोय. वीज पुरवठ्यामध्ये सुद्धा आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्या भागातल्या डिप्या जळाल्यानंतर मला नाही वाटत कोणाला वर्गणी काढावं लागत असेल. यापूर्वीची वर्गणी काढण्याची प्रथा या संगमनेरमध्ये होती, ही प्रथा सुद्धा आपण बंद केली आहे. काही ठिकाणी आज मांडव्याचं उपकेंद्र सुद्धा जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा 70 लाख रुपये त्याला मंजूर झाले होते. आज गुलाबनी सांगितलं कामाच्या बाबतीत गुलाबला कसा त्रास झाला, परंतु गुलाब हा बिरवाडीचा रस्ता तुझ्या गावात कार्यक्रमाला येताना, मी वारंवार सांगतोय, तुझ्या गावात कार्यक्रमाला येताना मला सुद्धा काच उभा राहत होता. परंतु इतके दिवस या कामासाठी ज्यांच्यामुळे लागले ते तुम्ही लोकांनी ओळखलं पाहिजे. गुलाब म्हणला गावातले सगळेच लोक आले, सगळ्या पक्षाचे आले, पण त्यांनाही कळायला पाहिजे का ज्यांच्या छत्रीखाली, ज्यांच्या छत्रछायेखाली आपण काम करतोय ते लोक विकासाच्या कामामध्ये कशा प्रकारे खोडा घालण्याचं काम करतात. करा, माझा विरोध करा, मला फरक पडणार नाही. माझ्यावर टीका करा, माझ्यावर खालच्या पातळीवर टिप्पणी करा, माझ्या कुटुंबावर टीका टिप्पणी करा, मला फरक पडणार नाही. पण ज्या वेळेस या संगमनेर तालुक्यातील जनतेसाठी जे विकास कामं आम्ही मंजूर केले त्यामध्ये जर तुम्ही आडवे येणार असाल तर तुम्हाला 1.5 वर्षापूर्वी आम्ही आडवं केलं होतं. यानंतर तर आता मधल्या कालावधीमध्ये थोड्या आमच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा पाहिजे होती, ती ऊर्जा आता आम्ही दिली चांगल्या पद्धतीने. त्यामुळे मला वाटत नाही का आता माझी गरज पडेल. आमचे कार्यकर्तेच, गुलाब सारखे, रोपभाई सारखे कार्यकर्तेच तुम्हाला या पुढील कालावधीमध्ये पुरून उरतील. त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांना मी विनंती केली. साहेबांचं इतकं व्यस्त शेड्यूल होतं. आज सुद्धा साहेब सकाळी 10 वाजल्यापासून पारनेर तालुक्यात होते,
परंतु म्हणलं नाही साहेब, या बाकीच्या ठिकाणी नाही केलं तरी चालेल, पण या बिरेवाडीमध्ये आणि माझ्या धांदरपळ ते मिर्जापूरचा जो रस्ता आहे, हा रस्ता माझ्या घराच्या मागून जातो, परंतु तिथे बी काही लोक उद्या सांगतील का आम्ही पडल्यानंतर सुद्धा या संगमनेर तालुक्याला निधी देऊ शकतो. हा एक गिनीज बुक मध्ये नोंद करण्यासारखा पराक्रम काही जणांच्या हातून होऊ शकतो. म्हणून आमचा हा आपल्याला विनंतीपर आग्रह होता. आणि ठेकेदारला माझी सूचना राहील का एक काम बाबा, तू घेतलंय तर तुला सबलेट करायचं असेल तर सबलेट करून देणार नाही आम्ही. आमच्या कार्यकर्त्यांची सूचना आहे, गुलाब भोसलेची सूचना आहे का सबलेट करू नये. त्यामुळं यापुढं कामाच्या बाबतीत, कामाच्या दर्जाच्या बाबतीत कुठली तडजोड होणार नाही. पण बिरेवाडीचं असेल, तासकरवाडीचं असेल, या सगळ्या लोकांची जबाबदारी आहे. रस्त्याच्या कामावरती काम सुरू झाल्यावर तुम्ही ठरवून कामाची पाहणी केली पाहिजे, काम समजून घेतलं पाहिजे, कामाची पाहणी केली पाहिजे. आता रऊफबाईंनी त्यांची मागणी केली, आता मागण्या आपल्या थांबणार नाही आणि थांबल्या बी नाही पाहिजे, कारण आता तुमचा हक्काचा माणूस गेल्या कित्येक वर्षापासून प्रतीक्षेत तुम्ही होते, आज ते आले. रऊफबाईंची मागणी आहे, शिंदोडी ते साकूर फाटा राष्ट्रीय महामार्ग 36, मांडवे ते पानोडी राष्ट्रीय महामार्ग 67 हे राज्य मार्ग दुपदरी रुंदीकरण करून विकसित करणे आहोत. निश्चित हे जे निवेदन साहेबांकडे आणि माझ्याकडे आलंय, याच्यावरती आपण सकारात्मकतेने पुढे जाऊया. येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मला खात्री, मला विश्वास आहे, जर आपल्या भागातील दळणवळण चांगलं राहिलं, आपल्या भागातील रस्ते चांगले राहिले, तर निश्चित सगळ्यांना त्याचा फायदा राहील. गुलाबने आता बऱ्याच मागण्या देतोय, परंतु गुलाब आता टप्प्याटप्प्याने काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. हा या निमित्ताने तुलाही शब्द देतो आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं स्वागत करतो. साहेबांनी पुन्हा आपल्यासाठी साहेबांचा बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल साहेबांचंही मी स्वागत करतो, आभार मानतो आणि आपल्या